तर पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न गली रिझन मध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. दुसरा सामना आजच्या दुसऱ्या दिवसामधील आपण पाहतोय गावदेव वडघर विपक्ष जय हनुमान सारंगाव या दोन संघामध्ये. कालचा दिवस सारंगाव 40+ संघासाठी नक्कीच सुवर्ण अक्षराने लिहिला गेलेला आहे. कारण कालच्या दिवसा विचार केला तर 12 वर्षानंतर तब्बल एक तपानंतर सारंगाव संघाने या अंतिम फेरीमध्ये धडक मारली होती. स्वीप करण्याचा प्रयत्न काल कसा अपील पंच संपत नाहीत. लेगबाजचा इशारा आव्हान त्या धाव लेगबाजच्या रूपाने संघाची धावसंख्या 2 वर पोहोचते. आज पहिल्या सामन्यामध्ये चौथा युवा स्पोर्ट्स मानकुली संघाने आपलं विजयी अभियान सुरू ठेवलेलं आहे. डोंगर चषकावर नाव कोरलं होतं आणि आपल्या स्वतःच्या आयोजन केलेल्या चषकामध्ये देखील विजयाची बोहणी त्यांनी या पहिल्या सामन्यामध्ये केलेली आहे. इथे प्रॉपर टायमिंग साधलं नाही. मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू फील केला जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या 3. आविफ पाटील आणि दर्शन पाटील ही सलामी जोडी मैदानामध्ये. तर सलामीचं पहिलं षटक समाधान हाताळलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. विकेट चेंडू अडवला जातोय. सिंगलने पुन्हा एकदा धावफलकामध्ये बदल होतोय. एका धावेने धावफलक हलता ठेवलेला आहे. आपण पाहतोय गावदेव वडघर संघाच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजाने. इथे खोदून काढलेला चेंडू अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑन रिझन मध्ये पाहायला मिळतंय. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलेले आपण पाहतोय. आतापर्यंत तरी समाधान याची समाधानकारक कामगिरी राहिलेली आहे. कारण पहिली षटक मार्गस्थ आहे. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 5 धावा. इथे मात्र पहिला मोठा फटका इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल. वाईड ऑफ लॉंग ऑन रिझन मधून सीमा पार. 1 बाउंड चौकार. समाप्तीने पहिल्या षटकाची समाप्तीनंतर गावदेव वडघर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते बिनबाद 9 धावा. गोलंदाजीत पहिला बदल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जवानमान सारंगाव संघाकडून युवा गोलंदाज सज्ज होतोय. रोहित पाटील. जवानमान सारंगाव संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतोय. आणि दगडूशेठ प्रतिष्ठान सारंगावचे संस्थापक अध्यक्ष फुलाजी पाटील साहेबांकडून या स्पर्धेसाठी आणि खास करून जवानमान सारंगाव संघासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद फुलाजी पाटील साहेब. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र चांगला चेंडू निघून जातो या इष्टरक्षकाच्या हातामध्ये. गावदेव वडघर विपक्ष जय हनुमान सारंगाव या दोन संघामधील आजच्या दुसऱ्या दिवसामधील दुसरा सामना सध्या सुरू आहे. आणि दुसरं षटक मार्गस्थ रोहित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. इथे मात्र फटका फसलेला आहे. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सेफ हँड सुरक्षा हातांची झोली पेश करताना पहिला फलंदाज
न्यू बॅटर रोहित पाटील. इथे मात्र चांगला चेंडू पूर्णपणे पीठ चकित केलं होतं. चांगली गोलंदाजी आपण पाहतो गोलंदाज रोहित पाटील कडून आणि न्यू बॅटर देखील रोहित पाटील पाहायला मिळतोय. रोहित विपक्ष रोहित ही लढत आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल निश्चितने एक अंजूर विपक्ष भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे या दोन संघामध्ये. डोंगे अजित चषकावर चौथर व मानकुली संघाने नाव कोडलं होतं आणि त्या संघाला आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. इथे या समोर केलेल्या चेंडूला क्षेत्रक्षक तिथे या समाधान सज्ज आहे. फक्त एकच धावगणी संधी मिळेल. या सिंगलने आपलं अकाउंट ओपन केलं फलंदाज रोहित पाटील याने. मयूर तरे यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापीठावर स्थान बनवायचं. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जिशेचे सदस्य आहेत. इथे मात्र सुरेख फटका स्विच हिट चेंडू निघून जाईल सीमा पार बॅकवर्ड पॉइंटच्या वरून षटकार. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल न्यू सध्याने अंजूर विपक्ष भक्तिधाम स्पोर्ट्स डोंगे आणि त्यानंतर गावते ओली विपक्ष अंशिका स्पोर्ट्स पिंपलगड. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला न्यू क्रॉप पिंपलनेर विपक्ष सुमित कुमार गुंदवले या संघामध्ये. हे शेड्यूल आज असणार आहे. सध्या सुरू असलेला सामना आपण बघतोय गावते वडगर विपक्ष जनमान सारंगाव या दोन संघामध्ये. आणि त्यानंतर आपण पाहणार होतो न्यू सध्याने अंजूर विपक्ष भक्तिधाम स्पोर्ट्स डोंगे. इथे मात्र चांगली वापसी करताना आपण पाहतोय या गोलंदाज रोहित पाटील या अगोदर षटकार आणि त्यानंतर कमबॅक. दोन षटकार समाप्तीनंतर गावती वडगर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 1 बाद 16 धावा. आजच्या दिवसामधील हा दुसरा सामना आपण पाहतोय आणि यानंतर तिसऱ्या सामन्याकडे देखील आपण वळणार आहोत. नेक्स्ट मॅच न्यू सिडनी अंजूर विरुद्ध भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे. दोन्ही संघाने आपण जर इथे आला असेल तर संपर्क साधायचा आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील केला जाईल. ओमकार पाटील होतोय. तिसरं षटकाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. पूल करण्याचा प्रयत्न. इथे मात्र हाफ अँड टफ चान्स होते असं वाटतंय. येस नक्कीच पंच देखील पळत पाटील सर हे दर्शवतात की झेल सोडला गेलेला आहे. यश प्रेक्षक आपण पाहतोय या निलखंड याच्या माध्यमातून 17 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेलं आहे आणि चेंडू निघून जातो स्क्वेअरलेगच्या वरून सीमा पार. देगवाके षटकार. झेल सोडल्यानंतर स्ट्राईक मध्ये बदल आणि त्यानंतर षटकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र एक झेलाने नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये देखील हे चित्र पाहायला मिळालं होतं. जांतराचा खारबाव संघाच्या क्षेत्रक्षणाने या मयूर तरे यांनी नक्कीच जो झेल सोडला गेला होता विनीत मालियाचा आणि त्यानंतर मात्र आपण 0वर झेल सोडल्यानंतर तोच मॅच विनर ठरला. 24 धावा तिथून त्यांनी कुठून काढल्या होत्या. इथे मात्र पाठलाग करण्याचा प्रयत्न 15 वाईट येतो. आव्हान ठरलं वाईट रूपाने. धावसंख्येमध्ये सिंगल नेबर. धावसंख्या 24 धावा.
दुसरा सामना आपण दुसऱ्या दिवसामधील पाहतोय वडघर विपक्ष सारंगाव या दोन संघामध्ये. इथे मात्र हलकासा अपील पंच संमत नाहीत. एक धाव नक्कीच बॅटकट पंच दर्शवत आहेत. सिंगलने संघाच्या धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल. धावसंख्य 25 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल न्यू स्टेडियम अंजूर विपक्ष भक्तिधाम स्पोर्ट्स डोंगे या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघ संघटक आपण जर आला असाल तर लगेच टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. इथे स्वतःच्या फॉल्टरमध्ये अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर धावफलकावर 25 धावा. षटकानंतर चांगली वापसी ओमकार पाटील याने केलेली आहे. पहिलं षटक समाधान पाटील याचं चांगलं राहिलं होतं. त्यानंतर दुसरं षटक रोहित पाटील याने देखील हिट हाताळलं होतं आणि ओमकार पाटील देखील चांगली गोलंदाजी करताना. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फ्लॅन मिस. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. खरं तर फिंगर रोल केले होते आपण पाहतोय. आणि या षटकामध्ये हा शेवटचा चेंडू. काल सारंगावच्या 40+ संघाने चांगली कामगिरी केली होती आणि इथे मात्र रेग्युलर संघ देखील चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे खोलवटापाचा चेंडू अगदी बुंद्यात चेंडू हाताळला होता. काय गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. गोलंदाज समाधान पाटील, रोहित पाटील आणि ओमकार पाटील यांची. षटकाची समाप्ती 3 षटकांची समाप्तीनंतर गावठी वडघर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 26 धावा. तर ऑफिशियल कॉल दिला जातोय या दोन्ही संघांना. न्यू स्टेडियम अंजूर संघाचा संघ नायक आणि भक्तिधाम स्पोर्ट्स डोंगे संघ नायक. आपण जर इथे आला असाल तर लगेच टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा आहे. 26 धावा. 26 एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 26 आपण पाहतोय. आणि आता मात्र शेवटच्या एका षटकाचा खेळ इथून शिल्लक असणार आहे. दोन वर्षापूर्वी याच मैदानावर जन्मन सारंगाव आयोजित देवानंद थले चषकाचं आयोजन आपण पाहिलं होतं. जर्मन सारंगाव आयोजित त्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या स्पर्धेमध्ये एक विक्रम आपल्याला पाहायला मिळाला होता. हिटमॅन ऑफ बरोडी सलग 10 चेंडूमध्ये 10 षटका ठोकण्याचा. इथे मध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर धावफलकावर 26 धावा. राज पाटील गोलंदाजी ट्रॅकवर या शेवटचं षटक घेऊन आलेलं आहे. इथे मात्र अतिशय सुरेख फटका. गॅप मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. अगदी जमिनीला घासत पुसत चाटत हा चौकार. इथे गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न. दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज. पंचांचा इशारा वाईट आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावा लागेल. दरम्यान संघाच्या धावफलकामध्ये 1 ने भर. धावसंख्या 31 वर पोहोचते. 31 धावा. 31 शेवटचं षटक मार्गस्थ असताना. इथे मात्र मिस टाइम फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचलेला नाही. सेफ लँडिंग होते आणि तोपर्यंत वेळ होता फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याचा. या 2 धावीने धावफलकामध्ये देखील बदल. धावसंख्या डबल 3 33 धावा. या षटकामध्ये शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. आणि पुन्हा एकदा पुकारा दिला जातो निश्चित अंजूर आणि भक्तिधाम डुंगे या संघांना. इथे मात्र चेंडूला फिरकवून दिलेला आहे. हा देखील मिस टायमिंग आहे. यावेळी कुठल्या प्रकारची चूक नाही कावघर रिझन मध्ये. आणि अखेर फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परताना.
आउटफील्डमध्ये आपण बघितलं तर सनी नक्कीच, आणि या सनी म्हटलं तर वंडर बॉय ऑफ सारंगाव, ज्याचा विचार केला तर आपण पाहिलं तर तब्बल 7 अर्धशतके यंदाच्या अंगामध्ये नक्कीच त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. तर भन्नाट फॉर्ममध्ये, कारण रानाल चषकामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता आणि त्यानंतर डी डी ग्राउंड बिनारवर जी स्पर्धा खेळली गेली होती त्या स्पर्धेमध्ये देखील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. म्हणजे यंदाच्या अंगामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये सनी आपण बघतो कॉगर रिजनमध्ये चांगलं झेल त्यांनी तिथे समाप्त केलेलं आहे. संघाची धावसंख्या स्थिर आहे, धावपलीकडे 33 धावा. न्यू बॅटर टायगर ऑफ वडगर जीत पाटील, वडगरचा टायगर. इथे मात्र दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज आणि पंचांचा इशारा आपण पाहतोय या वाईटचा येतोय. आव्हान तर वाईट रूपाने भक्तिधाम डुंगे चषकामध्ये या टायगरची डरकाली आपल्याला पाहायला मिळत होती. उत्कृष्ट फलंदाजी या जीत पाटील यांनी केली होती. इथे एजन गॉन आणि अगदी स्वस्तात बात होताना आपण बघतो जीत पाटीलला जाईल तंबूच्या आश्रयाला. भक्तिबाम स्पोर्ट्स डुंगे संघ संघनायक तसेच न्यूज एक अंजूर संघ संघनायक आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. न्यूज एक अंजूर संघ नक्कीच ज्यांचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. यंदाच्या जगामध्ये मला वाटतं पहिली मॅच खेळण्यासाठी हा संघ सज्ज झालेला आहे. वेलकम अंजूर संघ, आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र उंचावर हा फाटका केलेला आहे. मस्तक पे दस्तक, चेंडू निघून जातोय सीमा पार, लॉंग ऑफ वरून षटकार. तर टॉस आपण करणार आहोत. रमेश भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण या आपले शुभ असते आणि रूपचंद माली साहेबांना देखील विनंती असेल. आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करणार आहोत. खेळणारे संघ भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आणि त्यांना फाईट देण्यासाठी प्रथमच यंदाच्या संघामध्ये पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे तो निश्चित अंजुरा संघ. तर टॉस आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या टॉस बॉक्समध्ये केला जाईल. हे आपण पाहू शकतो नाणं एका बाजूला हेड दुसऱ्या बाजूला टेल. टेल कॉल आहे मात्र हेड आलेलं आहे. तर भक्तिधाम सोड डुंगे संघनायकाने टॉस जिंकलेला आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोडवायची आहे. भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आयोजित स्पर्धेचा अतिशय चांगलं आयोजन नक्कीच पाहायला मिळालं होतं. मात्र हे जे आयोजन केलं आहे चौथ्या स्पोर्ट्स मानकुले आयोजित खास आयोजन खासदार चषक 2024 आहे. आयोजनविषयी काय म्हणशील? आयोजन तर खूप चांगलं आहे. आम्हाला त्यांनी खेळायला संधी दिली त्यांच्याबद्दल धन्यवाद. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये टॉस आपण जिंकलाय. टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता का? हो ना. आणि या टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. समोरील संघ न्यूज सिद्धून एक अंजूर संघ एक चांगला संघ आहे. या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45. आणि खास करून ब्लॅक डायमंड ऑफ डुंगे नक्कीच सर्वेश पाटील यांच्याकडून काय अपेक्षा असेल? जास्तीत जास्त धावा आणि ओव्हर चांगली करावी. आपल्या संघाला अधिक सोपीच्या अंजूर संघाने एक टॉस आपण गमवलेलं आहे. सर्वप्रथम जे आयोजन केलं आहे या आयोजनाविषयी काय म्हणशील? मानकोली क्रिकेट ग्राउंडवर आयोजन हे नेहमीच चांगलं असतं आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल अभिनंदन. रोहित, हे ग्राउंड नक्कीच तुझ्यासाठी आपण बघितलं तर लक्की आहे. काय याच ग्राउंडवर मला आठवतोय अगदी बक्षिसांची खैरात तुझ्यावर झाली होती आणि नक्कीच या ग्राउंडवर तू टॉस जरी गमावला असला तर फलंदाजी तुला करायची आहे. प्रथम फलंदाजीकडनं काही टार्गेट आपल्या मनामध्ये असेल ज्या टार्गेटपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू.
नक्कीच तुझा विक्रम मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो की त्या इनिंगमध्ये तू 27 धावा केल्या होत्या आणि तब्बल 27,000 पारितोषिक पाठवलं होतं. ते या नक्कीच स्मृती जागृत झालेले आहे, त्याबद्दल काय म्हणशील? स्मृती जागरण काय नाही, चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. कंप्लीट संघ इंदा इंगामध्ये प्रथमच आपण खेळणार आहेत. कंप्लीट संघ उतरले की या संघामध्ये काय चेंजेस पाहायला मिळतील? चेंजेस केलेल्या यंग खेळाडूंना संधी दिलेली आहे. क्या बात आहे, नवीन जनरेशन आपल्याला पाहायला आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, टॉस केलं गेलेलं आहे. डोंगे संघाच्या संघाने टॉस जिंकलेला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय मी घेऊन जातो टॉस बॉक्सवरून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत विशाल पाटील. थँक्यू सो मच सुभाजी धुमाल सर. वन्स अगेन तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. खासदार चषक 2024मध्ये पहिलं सत्र समाप्त झालं. 40 बनवलं गेलं. 41 धावांचं लक्ष. 41चा चेज असेल आणि आमचे ऑफिशियल गुणलेखक धनाजी दादा पाटील आमच्यापर्यंत जी माहिती पोहोचवतात आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जे काही विक्रम घडलेले आहेत त्याची माहिती, त्यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन की आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर पहिला दिवस आतापर्यंत 47 रनआउट झाले आणि आतापर्यंत लेग बिफोर विकेट आणि बोल्ड एकही बॅटर झाला नाही अशी माहिती आमच्यापर्यंत आली. त्याचप्रमाणे बघा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसाची माहिती आहे. 44 चौकार, 52 षटकार देखील लागले. त्याचप्रमाणे हायस्ट टीम टोटल आपण पाहिलं अजय दुर्गा सुरे 20 ज्यांनी 72 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर सर्वात जास्त षटकार कालचा दिवस आपण पाहिला रोनक वझे आणि त्यानंतर आतिश माळी यांच्या बॅटमधनं आले आणि तसेच सर्वात जास्त विकेट्स धीरज भोईरने काल करार्थाने एका षटकामध्येच 4 विकेट घेतले होते. आणि त्याचप्रमाणे हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर बाय एनी बॅटर आतिश माळी आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मानकलीचे ज्यांनी 38 धावा इंडिव्हिज्युअली बनवल्या होत्या. भरपूर चांगले गुणलेखन, त्याचप्रमाणे योग्य अशी माहिती आमच्यापर्यंत धनाजी पाटील मास आमच्यापर्यंत पोहोचवतात जे आमचे ऑफिशियल मेन स्कोरर या स्पर्धेसाठी आहेत. आणि त्याचप्रमाणे आपण या सामन्याच्या दिशेने आता जाऊया. लक्ष जे ठेवलं गेलं 41 धावा आता चेस करायच्या आहेत आणि पहिलं षटक जीत पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. बघा जीत पाटील जर आपण पाहिलं गेलं तर मैदानाच्या बाहेर मजा मस्ती, बट त्यानंतर जेव्हा ग्राउंडमध्ये नेहमी असतात हाच प्रयत्न जीतचा राहिला की 101% कमिटमेंटने खेळ करायचा आहे. आणि त्यांचा गोलंदाजीमध्ये तुम्हाला एक गोष्ट नेहमीच पाहायला मिळेल की नियंत्रण, अनुशासन आणि सटीक टप्प्यावरती गोलंदाजी. पहिलाच बॉल फुल लेंथ होता आणि दरम्यान ड्राईव्ह करत असताना ईशांत आहे कव्हरला. ईशान पाटील प्रमोद दादा पाटील यांचे सुपुत्र. डॉट बॉल सुरुवात दरम्यान इथे झाली. 2 फिल्डर्स जे बाउंड्री लाईन वरती आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑनला दर्शन आहे, डीप मिड विकेटला आपल्याला रोहित पाटील पाहायला मिळतो. डॉट बॉलने आगाज. नेक्स्ट बॉल आता अपिच खेळलेत. लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल दरम्यान चालला डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. आउटफील्ड फास्ट, थांबवणं कठीण. पहिला चौकार. बॅट होती कारण वाईड ऑफ ऑप्शन बॉल टाकला, विथ दिली, बॅट चालवण्याची संधी दिली आणि काय बॅट चालवली. लॉफ्टेड ड्राईव्ह आता शफल झाला. धीरज पाटील वोड शॉट. बॅट आणि जसा संपर्क आला या बॉल वरती मोहर लावली गेली होती. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह हिट. फर्स्ट बिग वन. मध्ये फार वर्षांनंतर सारंगावचा 40+ क्रिकेट संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला. तर 12 वर्षानंतर बघा ही गोष्ट महत्वाची धुमाळ सर. बघा काही संघांना मी पाहतो 2 ते 3 वर्ष ट्रॉफी नाही आली तर राजीनामा द्यायला निघतात. बट 12 वर्ष मेहनत करणं, वेट करणं, सातत्याने मॅचेस खेळणं ही फार मोठी गोष्ट आहे.
कारण मी पाहिलेत, मी 40+ नव्हे तर मी सांगेल की ग्रामीणचे देखील असे काही संघ मी पाहिलेत की 7 ते 8 वर्षे देखील ट्रॉफी नाहीये तरी सुद्धा खेळतात. ही गोष्ट महत्वाची आहे. षटकार आलाय. नेक्स्ट बॉल जीत बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर कट करत असताना पॉइंटला मिसफिल्ड. त्याचा आता फायदा किती मिळेल? दुसऱ्या धावेसाठी धीरज इथे परतला आणि 2 धावा दरम्यान इथे सहजरित्या पूर्ण केल्या जातील. बघा, धीरज पाटील या बॅटिंग क्रमामधला एक महत्त्वपूर्ण फलंदाज आणि सध्याच्या घडीला तो किती टॅलेंटेड आहे, त्याची जी गुणवत्ता आहे तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतो. दरम्यान जर आपण पाहिलं या 2 धावांच्या मदतीने धावफलक ठीक जाऊन पोहोचला 12 वरती. 12 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल. आता स्टेप आउट झाला होता धीरज, बट आता जर आपण पाहिले गेलं तर थोडे जास्त एक्सपेरिमेंट आता केले जातात असंच वाटतंय. कारण याआधी आपण पाहिले जे 2 फटके धीरज खेळला त्यामध्ये लॉफ्टेड ड्राईव्ह आपण पाहिला, त्यानंतर ऑफस्टमवरती येऊन ऑन साईडला आपण पिकअप स्ट्रोक आपण पाहिला धीरज पाटीलचा, जो षटकार आपण पाहिला होता या ओव्हरमध्ये. 12 धावा आलेल्या आहेत आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामधला. आता देखील हुक केला, हवेमध्ये आहे बट त्या क्षेत्रामध्ये डीप स्क्वेअर लेगला फिल्डर नाही आहेत. इनफिल्डमध्ये जो स्क्वेअर लेगचा फिल्डर होता तो डीपमध्ये पोहोचतोय. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील आणि अशा प्रकारे खेळ समाप्त दरम्यान इथे झाला या पहिल्या षटकाच्या अखेरीस 41 धावांच्या चेजमध्ये टीम जवान सारंगाव ठीक जाऊन पोहोचलेली आहे 14 धाब्यांवरती. म्हणजे येत्या 3 षटकांमध्ये अजून देखील 9च्या आस्किंग रन रेटने बनवायचं आहेत 27 धावा. बघा, दर्शन पाटीलचं हे दुसरं षटक मी म्हणून महत्त्वाचं असेल, कारण दर्शनला आता इथे विकेट काढावी लागेल. कारण जर विकेट नाही काढली तर ज्याप्रमाणे धीरज बॅटिंग करतोय त्याचा समवेत सन्नी पाटील सारखा देखील एक युवा चांगला बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. सन्नीचा परफॉर्मन्स स्पेशली सिटी इमर्जिंग फॉर्मॅटमध्ये अर्धशतक बनवलं होतं स्वर्गीय विलास मोदी चषक 2024 मध्ये, आणि ती पहिली स्पर्धा होती सिटी इमर्जिंगची. हा बॅटर देखील चांगल्या टचमध्ये आहे. मला वाटतं 69 काही बनवलं होतं रन्स त्याने त्या सामन्यामध्ये, आणि त्या सामन्यामध्ये मोस्ट ऑफ आपण पाहिले होतं की बाउंड्रीजने रन्स आल्या होत्या सनीच्या बॅटमधनं. हा देखील एक क्वालिटी बॅटर आणि त्याची बॅटिंग मी अगदी जवळून पाहतो, कारण आमच्या सरवलीच्या क्रीडांगणावरती सरावासाठी तो येत असतो आणि एक चांगला प्लेअर आहे. बट दर्शन पाटील नावाचे चॅलेंज सध्या सगळीला गोलंदाजी मार्कवरती. दर्शनला विकेटसाठी जावं लागेल. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस होता, ऑन साईडला हा फटका, डीपमध्ये मिड विकेटला फोल्डर मिळेल एक सिंगल. कारण प्रामुख्याने या मॅचमध्ये आता महत्त्वाचं काय राहिलं वडगर टीमसाठी की फर्स्ट ओव्हर जीत पाटीलकडून ही अपेक्षा होती की किमान एखादी विकेट आणि 10 पेक्षा कमी धावा. आता ते झाले नाहीये. आता प्लॅन बी कडे जावं लागेल, म्हणजे दर्शन पाटीलकडे आता पाहावं लागेल. कारण एखादी विकेट, स्पेशली धीरज पाटीलची विकेट मी म्हणेन इथे महत्त्वाची आहे. कारण धीरज जर खेळून गेला तर या धावा चेज होताना आपल्याला दिसू शकतात. फुल रन टाकलाय स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये. इथे प्रयत्न चांगला होता बॉल अडवण्याचा, बट हातावरती बॉल लागला, त्यानंतर स्टम्प्सवरती देखील अडधळला. बट चांगली गोष्ट ही राहिली की सनी क्रीजमध्ये होता. कारण जर अशा परिस्थितीमध्ये सनी क्रीजमध्ये नसतं तर रनआउट इझिली मिळाला असता. निर्धाव चेंडू येतो. मग आपण स्पेशली लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील, स्पेशली फ्रान्चायझी क्रिकेट असो, इंटरनॅशनल क्रिकेट असो, बहुतांश वेळा पाहिलं की फॉलो थ्रूमध्ये एखाद वेळेस हात लागून देखील बॉल स्टम्पवरती लागतो आणि रनआउटची विकेट मिळते. बट हा फटका पहा, अगदी रडारमध्ये रेंजमध्ये लॉन्च केला आणि बॉलला थेट पाठवलं लॉंग ऑन पार. धीरज पाटील यांचा बॅटमधनं हा दुसरा धमाका येतोय, षटकार.
फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल, त्याच्याकडे देखील लक्ष असू दे. आतापर्यंत किती वेळ झाला ती माहिती 8 मिनिटांमध्ये 2 षटके झालेले आहेत, म्हणजे 7 मिनिटं आहेत या तिसऱ्या षटकासाठी. हरकत नाहीये. पहिली 2 षटकं फार जलद गतीने पूर्ण झाली. जित पाटील आणि दर्शन पाटीलचं षटक, बट 12 मध्ये आता 17 डिफेंड करायचे आहेत. आणि वडघर संघाचा जर आपण विचार केला तर हा देखील फायटिंग क्रिकेट खेळणारा एक संघ आहे आणि त्यांच्याकडून आपण हीच अपेक्षा इथे ठेवतो की येत्या 2 ओव्हरमध्ये कमबॅक ते देखील नक्कीच करतील, कारण 17 अजून देखील बाकी आहेत. आणि रोहित पाटीलवरतीच विश्वास इथे दाखवला गेला. हा देखील एक चांगला गोलंदाज, बट हे 30 षटक चांगलं टाकावं लागेल. समोर धीरज असतील. चला सुरुवात करायची आहे. आता 6 मिनिटं बाकी आहेत. थर्ड ओव्हर आणि हे निर्णायक ओव्हर होऊ शकतं टीम वडघरसाठी. 12 मध्ये 17 ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लॉफ्टेड ड्राईव्ह खेळायचं होतं. कव्हरला फिल्डर येत आहेत. फील्ड केला जातोय चेंडू, तोपर्यंत मिळेल एक सिंगल. म्हणजे आता 11 मध्ये 16 धावांची आवश्यकता. बघा एका गोष्टीकडे आता बॅटर्सला देखील लक्ष द्यावं लागेल की लास्ट ओव्हरमध्ये मिनिमम 10 पेक्षा कमीच राहिल्या पाहिजे, तेव्हा प्रेशर देखील कमी राहील. बट जर 10 पेक्षा जास्त आपण सोडतो लास्ट ओव्हरमध्ये तर बघा एक मेंटली प्रेशर असतोच की 10 पेक्षा जास्त आहेत म्हणजे एखादी बाउंड्री रिक्वायर्ड असेल. बट तिथपर्यंत जर नाही पोहोचायचं तर या ओव्हरमध्ये 1 ते 2 चांगले फटके यायला हवेत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. सन्नी आता स्ट्रायकिंग एंडवरती. नेक्स्ट बॉल. सन्नीचा हा फटका हवेमध्ये लॉंग ऑन उपस्थित आहेत आणि कॅच देखील इथे पकडली जाईल. जी गोष्ट मी सांगत होतो, ज्या गोष्टीचा उल्लेख मी केला देखील होता की एखादी विकेट आणि इकॉनॉमिकल ओव्हर विकेट इथे मिळाली. बाद झाला बॅटर सन्नी पाटील. तो प्रत्येकी गोष्ट ही शून्यापासूनच सुरुवात होते. पहिली 2 षटकं जरी खराब गेली असली तरी त्यानंतर 0 पासून स्टार्ट करून मॅच मध्ये कमबॅक आम्ही देखील करू शकतो. हा विश्वास आता रोहित पाटीलने त्याचा गोलंदाजीच्या जोरावरती दाखवला आहे. हीच गोष्ट महत्त्वाची आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये अडचणी समस्या येतच राहतील, बट ॲज अ प्लेअर ॲज अ टीम त्या समस्यांना फेस करण्याचा दमखम हिंमत आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि आता लढाऊ वृत्ती दाखवली गेली. विकेट इथे मिळाली आणि ही विकेट नाही, हे मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी मी म्हणेन आहे टीम वडघरकडे. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सागर पाटील. मॅचमध्ये कमबॅक झाला असंच आपण म्हणूया. 10 चेंडू आवश्यकता आहे आता 16 धावेंची. 10-16चं समीकरण येते. 4 चेंडू इम्पॉर्टंट आहेत. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिलं तर एक फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील ठेवला गेला आहे. लॉंग ऑफला जीत, लॉंग ऑनला देखील एक फिल्डर, डीपमध्ये मिड विकेटला दर्शन आहेत. बॅटचा टोला लागला, हवा तसा संपर्क नाही आहे. लॉंग ऑनचे फिल्डर पोहोचतात. मिळेल एक सिंगल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातोय 26. येथे 9 चेंडू आता 15 धावांची आवश्यकता. बघा या 3 चेंडू आधी हे समीकरण थोडं सोपं वाटत होतं. नंदू पाटील सरांचं देखील आगमन, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 9 चेंडू 15 धावांची आवश्यकता. फुल लेंथ आहे. काय फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. याच तर अपेक्षा ॲज अ फिल्डर तुमच्याकडून प्रत्येकी तुमचा प्रेक्षक खेळाडू ठेवत असतो की जेव्हाही तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता सर्व काही गोष्टी बाजूला ठेवून 101% कमिटमेंटने जिद्दीचा खेळ करायचा. आणि सध्या सगळीला काय फट आपल्याला मागील चेंडूवरती पाहायला मिळाला. आता 8 चेंडू 15 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. मॅचमध्ये कमबॅक टीम वडघरचा. नेक्स्ट बॉल. बट हा फटका हवेमध्ये आणि हा फटका लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. जो प्रेशर बनत चालला होता बॅटिंग युनिटवरती तो प्रेशर रिलीज करणारा हा मोठा फटका. धीरज पाटील यांचा बॅटमध्ये आणखीन एक तडाखा षटकार.
वडघर संघाला प्रत्येकी स्पर्धेमध्ये टोचतोय. कारण लास्ट टाइम देखील मला आठवतं की डुंगेची जी स्पर्धा झाली त्यामध्ये देखील जेव्हा मानकुलीच्या अगेन्स्ट हा संघ खेळत होता, ज्या 2 कॅचेस ड्रॉप झाल्या होत्या, त्यानंतर विनीतने तो सामना जिंकून दिला होता मानकुली टीमला. आणि इथे देखील ही कॅच लॉंग ऑफला पकडायची होती जीतला, बट मिस्टेक. आणि अंतिम चेंडूवरती ही एक सिंगल. आता 6 मध्ये 8 धाव्यांची आवश्यकता. अजून देखील सामना संपला, 8 धावा अजून देखील शिल्लक आहेत. बघा, या गोष्टीचा विचार वडगर संघाला करावा लागेल, कारण प्रत्येकी स्पर्धेमध्ये ॲज अ टीम मी पाहतो हा संघ नेहमीच चांगलं परफॉर्म करतोय, बट निर्णायक क्षणावरती कॅच ड्रॉपचा हा सिलसिला अजून देखील संपत नाहीये. 6 मध्ये 8 आता धाव्यांची आवश्यकता. कारण ही कॅच महत्वाची का होती? एक धाव तर इम्पॉर्टंट होतीच, बट धीरज आउट झाले असते. आणि धीरज जर आउट झाले असते तर बॅटिंग युनिटवरती इथे प्रेशर बनवता आला असता. आता तोच धीरज पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. यश पाटील तयार होतोय. 18 चेंडूपैकी 15 चेंडू एकट्या धीरज पाटीलने फेस केलेत. क्या बात आहे. एकंदरीत सिंगल हँडेडली तो आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय. 6 मध्ये 8 लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल मिस टायमिंग हवेमध्ये आणि धर्मान डीप एक्स्ट्रा कव्हर शीतळाकडे हा चेंडू चाललाय. आणि धर्मान इथे आपण पाहिलं चेंडू जोपर्यंत फील्ड केला जातोय 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 5 चेंडू 6 धाव्यांची आवश्यकता. स्टील मी म्हणेन की इथे देखील धीरजची विकेट काढली ना तरी सुद्धा मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. बट धीरजचं कौतुक जितकं करावं तितकं कमी, कारण 1 मॅन आर्मी सिंगल हँडेड आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन चालला. फुल लेंथ साऊंड तर आलाय, बट कसला साऊंड आला हा प्रश्न आहे. आणि यस बॅटर वॉक करतो म्हणजे बॅटची कडा मिळेल सफलता. धक्का लागला फार मोठा. धीरज पाटीलला जावं लागेल वापस. फार मोठी विकेट क्रुशियल मोमेंट या मॅच मध्ये असू शकतोय, कारण अजून देखील 4 चेंडू शिल्लक. 4 मध्ये अजून देखील बनवायचे आहेत 6 धावा. अवी आपल्याला पाहायला मिळालं विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणि चांगली कॅच इथे पकडली. चार चेंडू 6 धावींची आवश्यकता. ऑलमोस्ट 90% रन्स बनवले धीरज पाटीलने, पण अजून देखील 6 बाकी आहेत. 33 धावा इंडिव्हिज्युअली. जबरदस्त इनिंग, बट त्याची ही इनिंग विनिंग कॉज मध्ये येईल का? कारण अजून देखील 6 धाब्यांची आवश्यकता. 4 चेंडू 6 अजून देखील बनवायचे आहेत. आज भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे संघ देखील इन ऍक्शन मध्ये दिसेल. 4 मध्ये 6 बनवायचे आहेत, बट हा सामना कोण जिंकेल? न्यू बॅटर नीलकंठ पाटील मैदानात 7 मध्ये क्रमांक 4 वरती. कमबॅक चांगला पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक टीम वडगरचा 4-6. आणि इथे प्रेझेन्स ऑफ माइंड सन्मान इथे दिला गेला. सिंगल मिळेल. लॉंग ऑनचे फिल्डर वेगाने आलेत आणि फक्त एक सिंगल. सध्याच्या घडीला सामना फार चांगला रंगलाय, कारण एकंदरीत कॅच देखील ड्रॉप झाली, बट तरी सुद्धा विकेट इथे काढली धीरज पाटील जे. अजून देखील हा सामना आता मी म्हणेन की 50-50. 3 मध्ये 5. 3 चेंडू 5 धाव्यांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी हा ॲडव्हान्टेज फिल्डिंग करणाऱ्या साईडकडे आहे, कारण एक धाव जरी इथे वाचवली तरी सुद्धा वडगर संघ इथे मॅच जिंकू शकतोय. बट सध्याच्या घडीला कौतुक करावं लागेल लास्ट ओव्हरमध्ये यश पाटीलचं, कारण 8च होता डिफेंड करण्यासाठी. पहिले 3 चेंडू फक्त 3, 1 विकेट. आता 3 मध्ये 5 धाब्यांची आवश्यकता. सामना फार चांगला रंगलाय, बट या सामन्याचा निकाल कोणाच्या बाजूने? 3-5. नेक्स्ट बॉल फुल लेंथ डॉट बॉल. 2 मध्ये आता 5. आता हृदयाचे ठोके दोन्ही बाजूंनी वाढलेत, कारण एका क्षणाला खऱ्या अर्थाने 6 मध्ये 8 हव्या होत्या. समीकरण थोडं इझी वाटत होतं, पण अशा परिस्थितीमध्ये आता 2 चेंडू 5 धाव्यांचं समीकरण. आता या परिस्थितीमध्ये बाउंड्री हवी आहे टीम सारंगावला. मी म्हटलं धीरज जेव्हा बाद झाली, धीरजच्या 33 धावा विनिंग कॉज मध्ये येतील का? कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी यश पाटील करतोय. 2 चेंडू 5 धाव्यांची आवश्यकता आणि आणखीन एक डॉट. क्या बात है, क्या बात है. व्हॉट अ पीस ऑफ बॉलिंग बाय यश पाटील. लास्ट ओव्हर 8 धावा डिफेंड करायच्या होत्या. 5 चेंडू टाकलेत, फक्त 3 धावा, 1 विकेट. आणि क्रिकेटचा खेळ धनाजी दादा आपल्याला हेच तर शिकवतो की जोपर्यंत अपोनंट टीम जिंकत नाही ना तोपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा.
आणि प्रयत्न चांगले असेल तर प्रयत्नांना यश देखील नक्कीच मिळतं. आणि सध्याचा घडीला एका क्षणाला जेव्हा वाटत होतं की अंतिम ओव्हरमध्ये डिफेंड करण्यासाठी रन्स कमी आहेत, बट त्या सिच्युएशनला ॲक्सेप्ट केलं आणि मेहनत केली आणि काय पलटवार, काय रिप्लाय इथे दिला वडघर टीमने. पण अजून देखील शेवटचा एक चेंडू, 5 धावांची आता आवश्यकता. आता तर षटकारच हवा टीम सारंगावला. लास्ट बॉल थ्रिलर, शेवटचा बॉल, 5 धावांची आवश्यकता. आणि अशा प्रकारे लास्ट ओव्हर थ्रिलर, बाजी इथे मारली टीम गावदेवी स्पोर्ट्स वडघरने. 3 षटकं, सेकंड इनिंगची 3 षटकं. जय हनुमान क्रिकेट संघ सारंगाव हॉट फेवरेट होता, या मॅचमध्ये पुढे होता. बट ते म्हटलं जातं ना की जोपर्यंत क्रिकेटमध्ये तुम्ही फिनिशिंग लाईन क्रॉस नाही करत तोपर्यंत तुम्ही कधी रिलॅक्स होऊ नका. आणि रिलॅक्स झाले असंच वाटलं या सामन्यामध्ये. आणि इथे बाजी मारली टीम गावदेवी स्पोर्ट्स वडघरने. आणि प्लेअर ऑफ द मॅच आणि नो गेसेस, बिकॉज बघा इथे फरक कुठे पडला. कारण जेव्हा फर्स्ट इनिंग सुरू होती तेव्हा यश पाटीलच शेवटचा बॉल यशनेच फेस केला होता आणि त्याच्यावरती षटकार आला होता. आणि हा सामना 4